नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मार्केट कॅपिटलायझेशन. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय? तर कंपनीची फ्री फ्लोट मार्केटमध्ये आउटस्टँडिंग शेअर्स किती आहेत, म्हणजेच फॉर्म्युला जर पाहायचं झालं तर मार्केट कॅपिटलायझेशन बरोबर आउटस्टँडिंग शेअर्स इंटू शेअर्स प्राईज. म्हणजे आता हे जाणून घ्यायचं तर कसं घ्यायचं, तर मार्केट कॅप म्हणजे त्या कंपनीची साईज, म्हणजे व्हॅल्यू लावणं म्हणजे काय? जसं रिलायन्स आहे आज 20 लाख करोडच्या आसपास आहे, HDFC 15-16 लाख करोडच्या आसपास आहे. मग ही व्हॅल्यू लागली कशी? तर ही मार्केट कॅपिटलायझेशन बघितल्यानंतर दिसते. तर आता हे पाहायचं कुठं? आता हे हिंदुस्तान एरोनॉटिक आहे, तर याची मार्केट कॅप व्हॅल्यू आहे 3 लाख करोड, 3,02,065 करोड. हे पुढं 50 लाख आहेत. ठीक आहे. तर कंपनीचं आता ही जी व्हॅल्यू आहे, तर आपण आता पाहणार होतो ही हिंदुस्तान एरोनॉटिक. आज आपण फक्त एक्झाम्पल म्हणून उदाहरण घेतो आहे, इथं कोणत्याही प्रकारचं हे नाही आहे, रेकमेंडेशन नाही आहे. तर आता इथं आपण पाहणार आहोत की हे मार्केट कॅप आहे 3,02,000 करोड. ठीक आहे, सरासरी. तर इथं जर इन्व्हेस्टर पाहिले तर जे हे प्रमोटर रेंज जर जी पाहिली तर 71% सोडून जी मार्केटमध्ये 29% जी वाटलेली असते, म्हणजे फ्री फ्लोट मार्केटिंग, म्हणजे जी मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी जी लिक्विड शेअर्स आहेत त्याची व्हॅल्यू म्हणजे 3 लाख करोड आहे. म्हणजे जर टोटल सगळी काढली तर एक 12 लाखाच्या आसपास कंपनीचं टोटल व्हॅल्युएशन जायला पाहिजे, म्हणजे टोटल सगळं मार्केट कॅप पाहिलं तर. पण जे सेबीच्या नियमानुसार जी फ्री फ्लोट मार्केट, म्हणजे ही 12% FI इकडं आहे, ती 8 DI इकडं आहे, म्युच्युअल फंड DI आहे, आणि रिटेल इन्व्हेस्टर 60.64%. मग अशी पकडून जी मार्केटमध्ये लिक्विड शेअर्स आहेत त्यांचंच फक्त व्हॅल्युएशन पकडलं जातं, जी की 3 लाख करोड आहे, म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन. जसं आता आपण रिलायन्सचं पाहूया. आता हे रिलायन्स इंडस्ट्रीज जर पाहिलं आपण, तर रिलायन्स इंडस्ट्रीजचं 20 लाख करोड 40,000 मार्केट कॅप आहे, 996 करोड. 20,40,996 करोड. हे दिवसाचं वर खाली, प्रत्येक दिवशी वर खाली होत असतं. ठीक आहे. तर आता इन्व्हेस्टर जर पाहिलं ते 50% मार्केटमध्ये विकलेले आहेत आणि 50% त्यांच्याकडे स्वामित्व आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय? तर सिम्पल आहे की टोटल मार्केट कॅप किती होईल ते लिक्विड केलं त्यांनी तर 40 लाख करोड होईल. ठीक आहे. तर आता सध्या फक्त आपण मार्केट कॅपचाच विषयावरती बोलू. मार्केट कॅप, बाकी हे जे पॅरामीटर दिसतात याच्यावरती बोलल्यानंतर समजणार. मार्केट कॅप वाढतं कशामुळं? तर जर कंपनीचा जर चार्ट वर गेला किंवा अर्निंग, इथं कंपनीचा ROI, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जेवढं स्ट्रॉंग असेल, EPS 64 आहे, हे जर वाढलं तर मार्केट कॅप वाढतं. जसं की चार्टवरती हा जो चार्ट आहे तो टोटली असा अपसाईडला असतो. बॅलन्स शीटमध्ये पैसे आलेले असतात. इथं 7 लाख करोड, 8 लाख करोड दर क्वार्टरमध्ये वाढलेले असतात. म्हणजे मार्केट कॅप वाढण्याचं कारण काय? जेवढा चार्ट वाढेल तेवढा, जेवढी अर्निंग वाढेल तेवढी चार्ट वाढेल, तेवढा मार्केट कॅप वाढत राहणार. तर मार्केट कॅप, भारताचं जे टोटल मार्केट कॅप आहे ते 4.5 ट्रिलियनच्या आसपास आहे. आणि जर इन्व्हिडिया किंवा जर अमेरिकेची एक कंपनी पाहिली तर त्याचं पूर्ण मार्केट कॅप आहे आपल्या एका कंपनीच्या मार्केट कॅप एवढं. इथं बघा, हे भारताचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे 577 ट्रिलियन, मग 477 लाख करोडच्या आसपास मार्केट कॅप गेलेलं दिसतंय. इंडियाचं मार्केट कॅपसुद्धा प्रत्येकाची व्हॅल्यू ही लागली. रिलायन्स बरोबर HPCL 1 लाख करोडची, 1,02,625 करोडची मार्केट कॅप आहे. तर त्यांचे टोटल 54% कंपनीकडे HPCLची आहे, राहिलेली मार्केटमध्ये लिक्विड आहे. मग हे असंच प्रत्येक कंपनीचं मार्केट कॅप बघताना एकदम स्मॉल कॅपमध्ये सुद्धा प्रत्येक 1 लाख करोड, 2 लाख करोड,
किंवा 1000 करोड, 100 करोड, 5 करोड, 10 करोड अशासुद्धा कंपन्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर त्या कशा आहे, इथं जर पाहिलं आपण तर मार्केट कॅपला जर इथं पाहिलं तर सगळ्यात कमीत कमी 350 करोड. एरोस्पेसमध्ये, डिफेन्स आणि एरोस्पेसमध्ये 350 करोडची कंपनी आहे. जर बाकीच्या ह्याच्यात जर ॲग्रिकल्चर आणि प्रॉडक्टमध्ये जर गेला तर तुम्ही तर इथं 2 करोडपासून कंपन्या सुरू आहेत. माधुरी इंडस्ट्रीज म्हणजे प्रत्येक कंपनीची जी साईज आहे ती वेगवेगळी आपल्या कामानुसार आणि मार्केटच्या रिस्कप्रमाणे, चार्टप्रमाणे वर खाली होत असते. आशा करतो तुम्हाला समजलं असेल मार्केट कॅप म्हणजे काय. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.